नमस्कार सर्वांना. तर मी माझ्या बहिणीकडे आलेले आहे, 2-3 दिवस झालं आहे. तर काल तुम्हाला एका शेतातला व्हिडिओ दाखवला. आता दुसरीकडे आज शेत दुसरं पाहायला जाणार आहे, तर त्यासाठी चाललो आहे. तर चला मग आपण दुसरीकडलं शेत पाहूया. हे आंब्याची झाडं आहेत, हे नारळाची झाडं आहे, हे मकवान आहे. हे आंब्याचं झाड आहे. खूप आंबे लागले होते ह्या वर्षी याला, पण आता काढले ना आंबे ना, पाड लागला त्याच्यामुळे. हे पण आंब्याची झाडं आहेत, भरपूर आंब्याची झाडं आहेत. हे द्राक्षाची बाग आहे आणि ते तालीवरती पण भरपूर आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि भरपूर आंबे येतात प्रत्येक वर्षी. झाडांना भरपूर आंबे येतात. हे बघा, तरी ते राहिलेले आहेत थोडेसे आंबे. हे बघा इथं झाडांना तुम्ही पाहू शकता, इथं झाडांना थोडेसे राहिलेले आंबे आहेत. हे बघा, छान पिकलेले आहेत ते आंबे झाडांनाच, पण ते खूप उंच आहेत म्हणून काढले नाहीत. हे नारळाचं झाड आहे. खूप नारळाच्या झाडांना पण प्रत्येक वर्षी नारळ येतात. द्राक्षाच्या बागेत आलेलो आहे. खूप वारा आहे, त्याच्याने खूप मोठ्याने बोलावं लागतं आणि माझ्याकडे काही माईक नाही, त्याच्याने मी खूप मोठ्याने बोलत आहे. तर आता बागेत आलेलो आहेत. आता काही द्राक्ष नाही आहेत, सीझन नाही आहे द्राक्षाचा, तरी पण मी दाखवते तुम्हाला बाग संपूर्ण. तर चला आपण बाग बघूया. आता बागेची मशागत करायला सुरू आहे, म्हणजे माल चांगला लागावा यासाठी. द्राक्षाची बाग आहे. भरपूर द्राक्ष लागले होते ह्या वर्षी. आता कसं आहे, सीझन संपला, त्याच्याने बागेची पण मशागत करायला सुरू आहे. त्याच्याने पुढच्या वर्षी येणारा माल हा छान लागतो, चांगला.